तर पहा पॅरलल लाईन संदर्भात नेक्स्ट लेक्चर आपण गेलो तर यामध्ये आपल्याला या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 यामध्ये जेवढे काही गणित दिले आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। पहा पहिल्या गणितामध्ये आपल्याला x फाइंड करायचा आहे आणि कंडिशन काय दिली, ही जी लाईन m आहे n ला काय आहे पॅरलल, त्यानंतर t जी आहे ही त्यांची छेदिका आहे, छेदिकेला काय म्हणतो आपण ट्रान्सव्हर्सल, बरोबर। सो t ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि m रेषा ही n रेषेला काय आहे पॅरलल आहे। हे असताना आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। आकृतीमध्ये आपल्याला 3x आणि x असे दोन मेजरमेंट दिलेले आहे। आता हे जे दोन अँगल तुम्हाला दिसत आहेत हे अँगल कोणते अँगल आहेत, इंटेरियर अँगल। कोणते अँगल आहेत, इंटेरियर अँगल। आणि इंटेरियर अँगल जे आहेत यांचं वैशिष्ट्य असतं की ते एकमेकांचे काय असतात, सप्लिमेंटरी असतात। आता सप्लिमेंटरीचा अर्थ काय बरं, की त्या दोघांची जी ऍडिशन आहे ही ऍडिशन किती असते 180 डिग्री असते, बरोबर। सो दॅट्स व्हाय दिलेले जे अँगल होते आपल्याला x आणि 3x या दोघांची ऍडिशन किती येईल 180। आणि रिझन काय असेल, कारण ते कोणते अँगल आहेत, इंटेरियर अँगल आहेत आणि इंटेरियर अँगलचं ऍडिशन 180 असतं, ते एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात। सो ऍडिशन जर केलं आपण तर किती येईल 4x, कारण x च्या अलीकडे काही नाही म्हणजे तिथं काय असतो 1। सो 1 + 3 = 4x = 180। x = 4 इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, 4 आणि x मध्ये कोणतंच चिन्ह नाही, याचा अर्थ इथं कोणतं चिन्ह आहे मल्टिप्लिकेशन आहे। सो गुणाकारातलं जे 4 आहेत हे अपोजिट साइडला कुठे जातील, भागाकारात म्हणजे छेदामध्ये जातील। आणि यावरून 4 4 16 2 उरले, 4 पंचे 20 म्हणजे x हा अँगल किती डिग्रीचा निघाला 45 डिग्रीचा। आपल्याला विचारलं काय होतं, फक्त x विचारलेला आहे 45 ला, म्हणून ऑप्शन नंबर सी हे काय असेल करेक्ट आन्सर असेल। सेकंड याच्यात जर पाहिलं आपण तर लाईन ए लाईन बी ला काय आहे पॅरलल आहे, त्यानंतर एल जी आहे ही काय त्याची ट्रान्सव्हर्सल आहे। त्यानंतर आपल्याला दोन अँगल दिले 4x आणि 2x, मात्र आपल्याला फाइंड काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। आता हा 4x, आता लक्षात घ्या दोन पॅरलल लाईन आहेत, दोन पॅरलल लाईनला जेव्हा एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे काय असतात कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे संगत कोन हे काय असतात एकरूप असतात। मग मला सांगा हा 4x चा संगत कोन हा आहे, मग याचं मेजरमेंट 4x आहे म्हणजे हा अँगल सुद्धा किती झाला 4x झाला, बरोबर। त्यानंतर 2x आणि 4x हे दोन्ही जे अँगल्स आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन आहे, आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते। आणि दॅट्स व्हाय इथं आपण 4x + 2x = किती घेऊ शकतो 180। आणि रिझन काय लिहिणार आपण, कोणते अँगल्स आहेत ते अँगल्स इन लिनियर पेअर। काय शब्द वापरणार लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन। ऍडिशन करा किती 6x = 180, x = 180 divided by 6, 6 3 18, 0 as it is, किती डिग्री आलं 30 डिग्री। ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट यामध्ये जर पाहिलं आपण यामध्ये आपल्याला दोन लाईन दिलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या, लाईन P आणि Q हे दोन्ही एकमेकांना काय आहेत पॅरलल समांतर आहेत, कारण इथं पॅरललचं काय दिलेलं आहे सिम्बॉल दिलेला आहे। यावेळेस आपल्याला x आणि y फाइंड करायचा आहे। इथं हा
एक अँगल दिलाय आपल्याला 40 डिग्री. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन ट्रान्सव्हर्सल आहे. एक ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? टी. आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? यस. ओके. आता हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला 40 दिलेला आहे. म्हणून काय होईल सांगा बरं? हा जो इथला अँगल असेल हा या अँगलचा कोणता अँगल आहे? कॉन्ग्रंट आहे. म्हणजे कॉन्ग्रंट आहे परंतु ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणजे ते कोणते आहेत? संगत कोन आहेत. आणि संगत कोन असल्यामुळं काय होणार बरं? याचं मेजरमेंट सुद्धा किती होणार? 40 होणार. आता x आणि 40 ही कशामधले झाले बरं? अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन झाले. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती असेल? 180. So we can write x plus 40 is equal to किती? 180. Therefore x is equal to 180 मधून 40 आपण सबस्ट्रॅक्ट करू. 40 सबस्ट्रॅक्ट केल्यावर आन्सर किती येईल? 140. सो x चं मेजरमेंट आपण या ठिकाणी काय केलं? क्लिअर केलं. आता गणितामध्ये एक गोष्ट थोडीशी मिसिंग आहे का? ती मिसिंग पॉइंट कोणता आहे की इथं जो अँगल आहे तो कोणता दिला होता आपल्याला? 70. ओके. ते लिहायचं राहून गेलं होतं. आता एक लक्षात घ्या, हे जे दोन पॅरलल लाईन्स आहेत, ओके, कोण आहेत? टी आणि क्यू. मात्र टी आणि एस हे एकमेकांना पॅरलल आहेत का? नाही. त्या पॅरलल ट्रान्सव्हर्सल नाहीत. आणि म्हणून इथे लक्षात घ्यायचं, हा अँगल 40 आहे म्हणजे हा अँगल सुद्धा 40 असेलच का? हा 40 केव्हा राहिला असता? जर टी आणि एस एकमेकांना काय राहिले असते? पॅरलल राहिले असते. जसं की पहा, आता हे दोन मी पॅरलल लाईन्स घेतल्या आणि ट्रान्सव्हर्सल सुद्धा मी कशा घेतल्या? पॅरलल घेतल्या. इथे लक्षात तुम्हाला. आता या दोन लाईन पॅरलल, या सुद्धा ट्रान्सव्हर्सल सुद्धा कशा आहेत? पॅरलल. अशा वेळेस समजा हा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तर हा एकूण म्हणजे या सोबत पण इक्वल आहे आणि इथं पण इक्वल आहे. बरोबर. ही कंडिशन केव्हा होती? जर दोन्ही लाईन आणि दोन्ही ट्रान्सव्हर्सल एकमेकांना काय असतील? पॅरलल असतील. पण इथं मला सांगा, टी आणि एस हे पॅरलल आहे का? नाही. म्हणून तुम्हाला वाटलं हा 40 आहे तर हा सुद्धा 40 असेल का? नाही. तर हा अँगल शोधण्यासाठी सर्वात अगोदर आपण काय करू की हा अँगल 70 डिग्री आहे, त्याचा अपोजिट अँगल सुद्धा किती असणार? 70 डिग्री. कारण अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट टू ईच अदर, है ना. विरुद्ध कोन सारख्या मापांचे असतात. मग आता y आणि 70 हे कोणते अँगल झाले बरं? इंटेरियर अँगल्स. हे कोणते झाले? अंतर कोन झाले. आणि इंटेरियर अँगलची ऍडिशन काय असते? 180. कारण ते एकमेकांचे काय असतात? सप्लिमेंटरी. अँड दॅट्स वाय इथं काय लिहिणार आपण? y प्लस 70 इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे दोन कोणते कोण आहेत? अंतर कोन, है ना. इंटेरियर अँगल्स आहेत. आणि इंटेरियर अँगल्स काय असतात? सप्लिमेंटरी असतात. आणि म्हणून त्यांची ऍडिशन आपण 180 घेतलं. सो y इज इक्वल टू प्लस 70. अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील? -70. सो y ची व्हॅल्यू 180 मधून 70 सबट्रॅक्ट करा, 110. हे त्याचं काय असणार? आन्सर असणार. सो x आणि y दोन्हींचे व्हॅल्यू आपण फाइंड केलं. फोर्थ मध्ये जर पाहिलं, इथं पहा, L आणि M हे सुद्धा पॅरलल आहे आणि P आणि Q हे सुद्धा काय आहे? पॅरलल. म्हणजे दोन्ही लाईन आणि दोन्ही ट्रान्सव्हर्सल्स एकमेकांना पॅरलल असतील. तर अशा वेळेस मी तुम्हाला आता सांगितलं की निर्माण होणारे सर्व संगत कोन एकमेकांशी काय असतील? एकरूप असतील. ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. सो आता हा अँगल 80 आहे म्हणून हा अँगल सुद्धा किती असणार? 80 असणार. मग आता आपल्याला मला सांगा, पहिल्या केस मध्ये A आणि AT या दोघांची ऍडिशन. आता हे कोणते अँगल्स आहे बरं? अँगल्स इन
लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण आहे. सो त्यांची ऍडिशन किती असेल 180. रिझन काय लिहिणार तुम्ही अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता सांगा किती होईल a इज इक्वल टू प्लस 180 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील -80 आणि a ची व्हॅल्यू किती डिग्री येईल 100 डिग्री. त्यानंतर सेकंड मध्ये आता आपण b फाइंड करण्याचा प्रयत्न करू. आता पहा हा अँगल आणि हे अँगल हे दोन्ही एकमेकांचे कोणते अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण आहेत ते एकमेकांशी एकरूप म्हणजे कॉन्ग्रंट असतात. सो याचं मेजरमेंट a आहे म्हणून याचं सुद्धा किती येणार aच येणार. पण याचं आन्सर आहे आपल्याकडे किती आहे 100. आता b आणि 100 हे दोन्ही कोणते अँगल्स आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. त्यांची सुद्धा ऍडिशन किती असेल 180. म्हणून b प्लस 100 इज इक्वल टू 180. आणि रिझन जर पाहिलं आपण तर अँगल्स इन लिनियर पेअर वाटल्यास तुम्ही रिझन लिहू शकता. सांगा प्लस 100 अपोजिट साइडला गेल्यावर -100. सो b चं मेजरमेंट किती 80 डिग्री. आणि थर्ड मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे c. अँगल b आणि अँगल c हे एकमेकांचे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. ते एकमेकांशी काय असतील कॉन्ग्रंट. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता की अँगल c इज इक्वल टू अँगल b. कारण ते कोणते अँगल आहेत ते आहेत संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल. आणि दॅट्स वाय अँगल b चं माप आपण आताच काढलं 80 डिग्री आहे. म्हणून अँगल c सुद्धा किती डिग्रीचा असेल 80 डिग्रीचाच असेल. ओके. तर हे झालं आपला फोर्थ प्रॉब्लेम. फिफ्थ मध्ये जर पाहिलं तर a आणि b एकमेकांना काय नाही बरं पॅरलल आहेत. सो आता मला सांगा a आणि b पॅरलल आहे आणि त्यानंतर ही सपोज लाईन l ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण. हा अँगल किती आहे 185. तर आता मला सांगा 185 आहे तर पहिल्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट घेऊ शकतो. x ची व्हॅल्यू किती घेणार आपण 105 डिग्री घेणार. का बरं कारण हे दोन अँगल एकमेकांचे काय आहे करस्पॉन्डिंग अँगल. काय आहेत अँगल. शॉर्टकट मध्ये लिहितो मी. सेकंड मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे y. आता अँगल y हा कशाची कॉन्ग्रंट असेल अँगल x. कारण कोणते अँगल आहे ते सांगा विरुद्ध कोन आहे. विरुद्ध कोन एकमेकांशी काय असतात एकरूप. मग x चं माप 105 आहे तर y चं सुद्धा किती असलं पाहिजे 105 डिग्री. थर्ड मध्ये आपल्याला z फाइंड करायचा आहे. z आणि 105 कोणते अँगल्स आहेत लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोन. सो अँगल z प्लस 105 इज इक्वल टू 180. So angle Z is equal to 105 and therefore angle Z is equal to subtraction करा किती 75. आणि लास्ट फायनली गणित आहे आपल्याकडे जे NMS मध्ये टॉप लेवलला विचारलं जाऊ शकतं. तर यामध्ये P आणि Q ह्या पॅरलल आहेत आणि त्याला लाईन L सुद्धा काय आहे पॅरलल. म्हणजे इथे 3 पॅरलल लाईन्स दाखवल्या आहेत तुम्हाला. आता यामध्ये तुम्हाला हा अँगल x फाइंड करायचा आहे. x फाइंड करत असताना अगोदर फक्त आपण कोणाचा विचार करू माहितीये का की लाईन P
ही कशाला पॅरलल आहे बरं? लाईन एल ला पॅरलल आहे. या दोघांचा विचार करू. मग आता मला सांगा, हा अँगल 40 आहे, तर हे जो अँगल मी इथं डिनोट करायलो, तर हा सुद्धा किती आला पाहिजे? 40. लक्षात येतं? किंवा आपल्या सोयीसाठी काय करू आपण, सपोज हा वरचा अँगल आहे ना, त्याला मी ए कन्सिडर करतो, खालचा अँगल आहे त्याला बी कन्सिडर करतो, आणि आपल्याला माहिती आहे की ए आणि बी चे जर बेरीज केली आपण तर त्याचं उत्तर काय येणार आहे? एक्स. म्हणजे अगोदर आपण ए नंतर बी हे दोन फाइंड करू आणि त्यावरून कशाची किंमत घेऊ? एक्स ची किंमत घेऊ. मग आता सांगा, हे दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही त्याची काय आहे? ट्रान्सव्हर्सल्स. तर मला सांगा 40 आणि ए हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल असतील पहा. सांगा काय इक्वल असतील बरं? कारण हे एकमेकांचे काय आहेत? इंटेरियर अल्टरनेट अँगल, अंतर्वितक्रम कोन आहेत, बरोबर. मग ते रिजन लिहिणार आपण. के अँगल 40 येण्याचं रिजन काय आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल, म्हणजे अंतर्वितक्रम कोन हे एकमेकांशी एकरूप असतात, म्हणून हा 40. म्हणून अँगल ए सुद्धा किती आला? 40. सेकंड केस मध्ये आपण लाईन एल आणि क्यू या दोघांचा विचार करू. हे सुद्धा एकमेकांना काय आहेत बरं? पॅरलल. मग आता बी अँगल आणि हा 30 अँगल हे दोन्ही सुद्धा एकमेकांचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत, जे की कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून बी चं माप सुद्धा किती येईल या ठिकाणी? 30 डिग्री. रिझन तेच आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल, शॉर्टकट मध्ये लिहितो. आता आता आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. एक्स ही कोणाकोणाची बेरीज आहे? ए आणि बी ची. ए किती आला होता? 40. बी 30. दोघांचे ऍडिशन करू 70 डिग्री. सो दॅट इज द आन्सर.